आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। काल आपल्या दालनामध्ये आकाशवाणी आमदार निवासातील कक्ष क्रमांक 312 हे माझ्यासाठी अलॉट झालं होतं, परंतु माझ्याच मतदारसंघातले माननीय माजी विधानसभा सदस्य शहाजी बाबू पाटील यांच्यावरती किमोथेरपी चालू आहे असं आपल्या दालनात समजल्यानंतर त्यांना 3 महिन्याची आपण मुदतवाढ दिली। मी कार्डिओलॉजिस्ट आहे, डॉक्टर आहे, सहानुभूतीपूर्वक मी त्याला होकार दिला, पण या गोष्टी सर्व ज्ञात असल्या कारणाने अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 28 फेब्रुवारीला चर्चगेट येथील शेल्टर या निवास व्यवस्थाना होण्यासाठी मी अर्ज केला होता, पण माझं पत्र दिल्यानंतर तिथल्या अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता यांनी माझी मागच्या 5 दिवस झालं निवासाची व्यवस्था केली नाही। दररोज सांगतात की उद्याच्याला चावी देतो। मला आपल्या माध्यमातून शासनाला विचारायचं आहे की त्या ठिकाणी आमदार खासदार राहत नाही तर राहतंय कोण? त्या ठिकाणी कोणते व्यवसाय चालतात का? कुणाचा राजाश्रय आहे? तर निश्चितपणे माझ्यासारखे नवीन या सभागृहामध्ये आलेले जे काही आमदार सदस्य आहेत त्यांना राहण्याची व्यवस्था काही कारणास्तव या ठिकाणी शासनाकडून होत नाही, पण जवळ जे असणारे गेस्ट हाऊस आहेत त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे। निश्चितपणे हा विलंब करणाऱ्या अभियंता वरती आपण कारवाई करावी ही आपल्या माध्यमातून मी विनंती करतो। धन्यवाद। आमदार किसनजी कथोरे। अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून पुरवणी मागण्यांना पाठिंबा। काल आपल्या दालनामध्ये आकाशवाणी आमदार निवासातील कक्ष क्रमांक 312 हे माझ्यासाठी अलॉट झालं होतं, परंतु माझ्याच मतदारसंघातले माननीय माजी विधानसभा सदस्य शहाजी बाबू पाटील यांच्यावरती किमोथेरपी चालू आहे असं आपल्या दालनात समजल्यानंतर त्यांना 3 महिन्याची आपण मुदतवाढ दिली। मी कार्डिओलॉजिस्ट आहे, डॉक्टर आहे, सहानुभूतीपूर्वक मी त्याला होकार दिला, पण या गोष्टी सर्व ज्ञात असल्या कारणाने अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 28 फेब्रुवारीला चर्चगेट येथील शेल्टर या निवास व्यवस्थाना होण्यासाठी मी अर्ज केला होता, पण माझं पत्र दिल्यानंतर तिथल्या अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता यांनी माझी मागच्या 5 दिवस झालं निवासाची व्यवस्था केली नाही। दररोज सांगतात की उद्याच्याला चावी देतो। मला आपल्या माध्यमातून शासनाला विचारायचं आहे की त्या ठिकाणी आमदार खासदार राहत नाही तर राहतंय कोण? त्या ठिकाणी कोणते व्यवसाय चालतात का? कुणाचा राजाश्रय आहे? तर निश्चितपणे माझ्यासारखे नवीन या सभागृहामध्ये आलेले जे काही आमदार सदस्य आहेत त्यांना राहण्याची व्यवस्था काही कारणास्तव या ठिकाणी शासनाकडून होत नाही, पण जवळ जे असणारे गेस्ट हाऊस आहेत त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे। निश्चितपणे हा विलंब करणाऱ्या अभियंता वरती आपण कारवाई करावी ही आपल्या माध्यमातून मी विनंती करतो। धन्यवाद। आमदार किसनजी कथोरे। अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून पुरवणी मागण्यांना पाठिंबा। आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या।